त्यानंतरचा प्रश्न आहे, अवधानाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. तर बघा, अवधान वेगवेगळ्या प्रकारचं असतं. त्यामध्ये स्वैच्छिक अवधान, अस्वैच्छिक अवधान, प्रत्यवेक्षित अवधान, एकाग्र अवधान, विभाजित अवधान, चंचल अवधान असे वेगवेगळे 4-5-6 प्रकार आहेत. त्यामधले आपण 2 प्रकार पाहूया. स्वैच्छिक अवधान म्हणजे स्वतःच्या इच्छेने दिलेले अवधान. प्रत्यक्ष एकाग्रता आणि जाणीव आवश्यक असते. उदाहरणार्थ, परीक्षा जवळ आली म्हणून विद्यार्थी स्वतःहून एकाग्र होऊन अभ्यास करतो, म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःची इच्छा महत्वाची आहे. आणि दुसरं आहे अस्वैच्छिक अवधान म्हणजे इच्छेविरहित आपोआप दिलेले अवधान. तेज, आवाज, चमक, हालचाल यामुळे लक्ष वेधले जाते. उदाहरणार्थ, शांत वर्गात अचानक घंटा वाजली तर सर्व विद्यार्थी तिकडे पाहतात. त्यानंतरचं आहे प्रत्यवेक्षिक अवधान. सरावामुळे किंवा सवयीमुळे दिलेले अवधान. पहिल्यांदा प्रत्यक्ष सराव करावा लागतो, नंतर ते सहज होते. उदाहरणार्थ, नवीन शिक्षकांच्या बोलण्याकडे आधी प्रयत्न करून लक्ष द्यावे लागते, पण काही दिवसांनी आपोआप लक्ष जाते. त्यानंतरचं आहे एकाग्र अवधान. एकाग्र अवधान म्हणजे काय, तर एकाच गोष्टीवर दीर्घकाळ सतत लक्ष ठेवणे, विचलन कमी. उदाहरणार्थ, कठीण गणिताचा प्रश्न सोडवताना पूर्ण लक्ष त्या प्रश्नावर असणे. त्यानंतरचं आहे विभाजित अवधान. विभाजित अवधान म्हणजे एकाच वेळी 2 किंवा अधिक क्रियांवर लक्ष ठेवणे. उदाहरणार्थ, शिक्षक नोटबुक तपासत असताना मुलांना प्रश्न विचारणे किंवा आई स्वयंपाक करत असताना फोनवर बोलणे. त्यानंतरचं अवधानाचं उदाहरण आहे चंचल अवधान. लक्ष एका कामातून दुसऱ्या कामाकडे वारंवार बदलणे. उदाहरणार्थ, ऑनलाईन क्लास पाहताना मध्येच मोबाईलवर मेसेज येणे आणि लक्ष बदलणे. अशा प्रकारे अवधानाचे सारांश काय आहे की इच्छेने दिलेले स्वैच्छिक अवधान, आपोआप जाणारे अस्वैच्छिक अवधान, सवयीने दिलेले प्रत्यवेक्षिक अवधान, एकाच गोष्टीवर एकाग्र अवधान, अनेक गोष्टींवर विभाजित अवधान आणि लक्ष बदलणे चंचल अवधान. अशा प्रकारे अवधानाचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले आहेत. धन्यवाद.